आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। वणीगडावरील श्री सप्तशृंगी देवीच्या चैत्र उत्सवासाठी भाविकांची पावले गडाकडे वळू लागली आहेत। धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भाविक गडाकडे मार्गस्थ झाले असून चलो बुलावा आया है माता ने बुलाया है यासह विविध गीतांच्या तालावर भगवा ध्वज हातात घेत भाविकांचे जत्थेच्या जत्थे महामार्गावर दृष्टीस पडत आहेत। या भाविकांच्या सेवेसाठी धुळे शहरातील अनेक दानशूरांकडून ठिकठिकाणी अल्पोपहार, ऊसाचा रस, टरबूज, मठ्ठा, औषधं, थंड पाण्याचे वाटप करण्यात आले आहे, तर मोबाईल चार्जिंगची सुविधा देखील करून दिली आहे। दरवर्षी धुळे शहरासह शिरपूर व मध्य प्रदेशातील हजारो भाविक धुळ्याहून वणीगडाकडे पायी मार्गस्थ होत असतात। यंदा तापमानाने 40शी गाठली असताना रणरणत्या उन्हातही भाविकांचा उत्साह कायम आहे। पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये महिलांसह अबालवृद्धांचाही समावेश आहे। दरवर्षी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी जात असल्याने या भाविकांच्या सेवेसाठी दानशूरांकडून ठिकठिकाणी अल्पोपहार, शीतपेय व महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। त्यानुसार यंदाही अनेक दानशूरांनी भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून थेट वणी गावापर्यंत अनेकांनी भाविकांसाठी लिंबू सरबत, अल्पोपहार वाटप सुरू केले आहे। असंख्य भाविक याचा लाभ घेत आहेत। कळवण येथे जय अंबे ग्रुपच्या वतीने सालाबादाप्रमाणे श्री सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेस महाआरती करून आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।